तुम्ही सगळेजण. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहणार आहात. तर आज मी तुम्हाला माझ्या घराचं होम टूर देणार आहे. माझं घरापेक्षा म्हणजे हे रेंटेड हाऊस आहे आणि हे 1 RK आहे. तरी खूप छोटा आहे म्हणून इतका दिवस झाला मी विचार करत होते होम टूर देऊ का नाही म्हणून. तरी पण आता सध्या मी धाडस करून तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा आणि कसा वाटतं नक्की सांगा. कारण मी माझ्या पद्धतीने हे घर सजवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे जास्त सजवलेलं वगैरे नाहीये, अजून मला सजवायचं आहे. पण त्याच्या अगोदर म्हटलं जसं आहे तसं तुमच्याशी मी शेअर करेन आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. मग घरी माझ्या 2 मुली आहेत तर त्या खूप पसार वगैरे करत असतात. त्याच्यातून पण मी घर आवरून ठेवले आणि त्याच्यातून मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण मुलं कशी सतत पसार करत राहतात तर रोज रोज हा व्हिडिओ शूट करता येत नाही. तर आज थोडंसं क्लीन करून मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि कसं वाटतं नक्की सांगा. आणि काही चेंजेस करायला पाहिजेत किंवा नाही तेही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आता चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला माझ्या रूमची मी टूर देते. कसं वाटते नक्की सांगा. सध्या स्टार्ट इथून मी करते. इथं माझं शू रॅक आहे आणि इथं वरती टेरेस आहे ज्यात पाण्याची टाकी वगैरे आहे, जे खर्चायचं पाणी असतं तर त्याची टाकी आहे. तर इथून असा दरवाजा आहे, इथं असं तोरण लावलेलं आहे. इथं पाण्याची मोटर आहे. तर चला स्टार्ट करूया. पहिल्यांदा किचनच लागते. तर बघा दरवाजातून आत आलं की असं दिसते. इकडे वॉशरूम आहे, 2 in 1 आहे. इकडे खिडकी आहे, संध्याकाळी सध्या बंदच असते कारण मच्छर वगैरे भरपूर येतात. आणि इथं बाथरूमच्या वरती असं काही सामान ठेवलेलं आहे. तर इथे पाण्याची टाकी आमच्या बाहेर वरती टेरेस आहे तिथंच आहे, जे लोकांना रोज वापरायसाठी असतं ते. त्याच्यामुळे इथं वरती टाकी दिलेली नाही आहे. त्याच्यानंतर इथं असा फ्रीज आहे. आणि फ्रीजवरती थोडंसं सामान ठेवलेलं आहे. संक्रांतीन थोडे चम्मच वगैरे असे ठेवलेले आहे ग्लासमध्ये. फ्रीजमध्ये पण जास्त काही नाही आहे सामान. तर अशा पद्धतीचं फ्रीज आहे. ते छोट्या छोट्या भरण्या पण ठेवलेल्या आहेत. आणि इकडच्या साईडला आहे ते माझं असं भांड्याचा रॅक आहे जे वरतीच अडकून ठेवलेलं आहे. इथे पण थोडे चम्मच पळी वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि इथं पण एक जाळ आहे, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही सामान नसेल तर इथं झाकून ठेवले. आणि इथं आहे ह्याच्यामध्ये माझं किराणाचं सामान असतं. इथं शेजारीच कचऱ्याचा डबा आहे. बाहेर ठेवायला कसं बाहेर घुशी उंदीर येतात म्हणून बाहेर ठेवत नाही. दिवसभर बाहेरच असतो, संध्याकाळी घरात घेतो आम्ही. आणि इथं अशी पाण्याची टाकी आहे जिथं मी स्वयंपाकाला वापरते. कारण जास्त भांडी ठेवायला इथं जागा नाही आहे किचनवरती. तर तुम्ही बघू शकता माझा किचन किती छोटा आहे. शेगडी गॅसची शेगडीच आहे याच्यावरती फक्त, आणि बाकी एक्स्ट्रा काहीच बसत नाही. लगेच बेसन आहे. आणि इथं हा प्यायच्या पाण्याचं नळ आहे. आणि इथं आपलं जे रोज वरच्या टाकीचं पाणी येतं ते इथं असतं. आणि इथं पण सध्या फक्त पाण्याचं जग ठेवलं आहे जे मी रोज स्वयंपाकाला वापरत असते ते. आणि इथं आता सध्या भांडी घासून ठेवलेत. ते निथळल्यावरती हे सगळे मी कपाटाला लावून देणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघा हे कपाचं कलेक्शन आहे आमचं. कसं वाटते नक्की सांगा. त्याच्यानंतर इथं बघा सगळ्या मिठाच्या तेलाच्या बरण्या लावलेत. आणि इथं खालचा जो डब्बा आहे तो खड्या मसाल्यांचा आहे. तेलाचं कॅन आहे. आणि वरती आपले रोजचे मसाले असतात, हळद, लाल तिखट, मीठ, त्याच्यासाठी हा मसाल्याचा बॉक्स आहे. इथे अशी आपली पक्कड आहे, लायटर आहे आणि छोट्याशा भरणे. मिक्सर पण इथंच ठेवलं आहे. आणि इथं वरती ह्याच्यामध्ये पण किराणाचं सामानच भरलेलं असते, असं वरती ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं पडदा लावलेला आहे. तर पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत. आणि ह्याच्या खाली पिठाचे डबे वगैरे ठेवलेले आहेत. तर असं झाकूनच ठेवलेलं आहे. तर असा पडदा लावून घेतलेला आहे छोटासा. आधी मोकळंच होतं, त्याच्यानंतर आता मी लावून घेतलेला आहे. आणि इथं सिलेंडर ठेवलेला आहे. हा मोकळाच आहे सध्या, पण बाहेर चोरी होण्याची शक्यता असते म्हणून मी तसं घरात ठेवते. आणि हे वॉशरूम आहे, मग इथे सगळ्या बादल्या वगैरे ठेवलेल्या असतात. त्याच्यानंतर आता किचनचं वगैरे झालेलं आहे. इथं दरवाजाच्या पाठी कपडे वगैरे लटकवलेले असतात. इथं झाडू लटकवलेला आहे. जास्त स्पेस नसल्यामुळे हे असं काय ऑर्गनाइज करायला लागतं. तर हा हॉल आहे, बघू शकताय. तर हॉलमध्ये इथे चिकूचे शरूचे टॉवेल्स आहेत. आणि इथं चार्जर वगैरे अडकवतो, इथं फोन अडकवतो चार्जिंगला लावण्यासाठी. आणि इथं हे ऑर्गनायझर आहे, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर सध्या तर ह्याच्यामध्ये मी आता
कपडे वगैरे ठेवलेले आहेत, सॉक्स, रुमाल आणि शरूचे स्कूलचे आणि छोटे छोटे कपडे असतात ते ठेवलेले आहेत. आणि ते घड्याळ आहे असं वरती. त्याच्यानंतर इथं कपाट आहे आणि हे कपाट बघू शकताय थोडंसं ऑर्गनाईज करायचं आहे, जरा लावलेलं आहे बऱ्यापैकी. तरी पण चिकू शरू कपडे घेतात तर थोडं विस्कटलेलं असतं, तर असं हे कपाट लावलेलं आहे. त्याच्यानंतर कपाटाच्या वरती काही जास्त सामान नाही आहे, थोडंसं मेकअपचं वगैरे सामान त्याच्यामध्ये आम्ही ठेवतो, तर तेच आहे. त्याच्यानंतर इथं बघा, इथं देवार आहे आपला, असं वरती थोडंसं खाली टेकायसाठी आहे कोपऱ्यात, तर त्याच्यावरती आतराई ठेवलेला आहे, लावून घेतलेला आहे, छान वाटते असं. दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. तर तिथं स्टडी टेबल आहे शरूचा, तर तो सध्या आम्ही वापरत नाही कारण चिकू त्याच्यावरती बसते, मग शरूला अभ्यास करता येत नाही. आणि तर खाली जो बास्केट आहे त्याच्यामध्ये नवीन साड्या वगैरे आहेत, ज्या अशा कधी कोणी नेसवलेल्या वगैरे असतात, तर त्या साड्या मी तिथं ठेवलेल्या आहेत. आणि जे सगळ्या बादल्या आहेत बकेट्स, तर ह्याच्यामध्ये वाळवणीचं सामान ठेवलेलं आहे. मी सध्या विकत आणलेल्या होत्या, त्याच्यामध्ये वाळवणीचं सामान भरले, तर सध्या हिच्यामध्ये मी वाळवणीचं सामान भरलेलं आहे. आणि इथं पण थोडंसं एक्स्ट्राचं सामान आहे त्याच्यावरती ठेवून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं आहे टी व्ही, सध्या दोघीजण खेळत आहे त्यामुळे टी व्हीचं असं चालू करून सोडून दिलेलं आहे. आणि तसं वायफाय घेतलेलं आहे, आपल्याला मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी नेटवर्कचा खूप इश्यू येतो त्याच्यामुळे. तिथं रिंग लाईट पण आहे, त्याचा पण यूज करत असते मी. त्याच्यानंतर इथं चिकूची सायकल आहे आणि इथं अशा बॅग वगैरे त्याच्यामध्ये ड्रेसेस वगैरे मुलींचे ठेवल्यात. आणि ह्या अशा बॅगमध्ये साड्या भरून ठेवल्यात मी. कपाटामध्ये साड्या लावायला जागाच नाही, रोजच्या कपड्यानेच सगळं भरून गेले. आणि इथं शरूची बॅग अडकवलेली आहे. त्याच्यानंतर इथं आहे मोठी गॅलरी, ते पण तुम्हाला दाखवते. आधी इथं बेड आहे, तर ह्या बेडमध्येच आमच्या सगळ्या अंथरुणे वगैरे आम्ही ठेवतो. इथं थोड्याशा उश्या आहेत, चिकू शरूने खेळायला घेतल्या होत्या, आणि इथं दोघेजणी ब्लॉक्स खेळत बसलेल्या आहेत. आणि इथं बेडमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत सेट करून. त्याच्यानं तुम्हाला गॅलरी पण दाखवते, कारण इथून खिडकीतून सगळं दिसतं. तर संध्याकाळ झाल्या, तर इथं आम्ही जाळी लावलेली आहे मच्छरसाठी. मच्छर खूप येतात आणि उंदीर पण कधी कधी येत होते. इथे बघू शकता अशी आहे. इथे कपडे सुकवायचे असतात, सध्या आता कपडे नाही सुकवलेली, सकाळी सुकवली होती तर ते काढून ठेवले. आणि असं काही इथं मार्केट लागतं, पण सध्या आता अजून मार्केट भरलेलं नाही आहे. तसं सेकंड फ्लोअरवरून ती खूप छान व्ह्यू येतो इथं, ते इथं बघू शकताय. तर संध्याकाळची खिडकी कमीच बंदच ठेवतो, कारण खूप क्राऊडचा आवाज पण येत असतो आणि मच्छर पण येत असतात. इथं आपण आधी जाळी बंद करून घेऊया. तर या दोघींचं खेळायचं चाललेलं आहे. तर असं आहे माझं 1 RK रूम रेंटवरचं. तर कसं वाटलं तुम्हाला घर? तर तुम्ही आता मी तुम्हाला होम टूर दिलेलाच आहे, बघितलं असेल कसं आहे माझं 1 RK रूम रेंटेड आहे. तर सगळ्याच गृहिणीचं स्वप्न असं असतं की आपलं स्वतःचं एक घर असावं, की जे आपण स्वतःहून सजवू, म्हणजे स्वतःहून सगळे सजावट वगैरे करू, आपलं हॉल किचन आपल्या पद्धतीने आपण सजावू. तर माझंही असं स्वप्न आहे की आपलं स्वतःचं एक घर असावं. पण ते नशिबाने जेव्हा पूर्ण होईल तर तेव्हा मी तेही कसं सजवणारच आहे माझ्या स्वप्नातलं घर. तर मला हे माझं रेंटेड हाऊस कसं वाटलं, मी कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी अरेंज केल्यात नक्की कमेंटमध्ये सांगा. छोटंसंच आहे, त्याच्यामुळे भरपूर दिवस झाला मी विचार करत होते की व्हिडिओ अपलोड करू का नको, पण शेवटी म्हटलं ठीक आहे, जसं असे आहे ते आपलंच आहे. तर अशा विचाराने मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. आणि अजून मी याच्यामध्ये भरपूर चेंजेस करणार आहे, म्हणजे काही ऑनलाईन गोष्टी सजावटीच्या मागवणार आहे आणि थोडं अजून त्याला डेकोरेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. जरी रेंटेड असलं तरी आज सध्या आम्ही राहतोय, तर थोडे दिवस मी चेंजेस करणारच आहे त्याच्यामध्ये. तर कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला हे घर, आणि कमेंट नक्की करा तुम्हाला आवडते का व्हिडिओ बघून. चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.